सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रही जणू आज कुठेतरी ढगांच्या पडल्यात धास्तावून बसला होता. लुकलुकणाऱ्या चांदण्या देखील निस्तेज होऊन हिरमुसल्या होत्या. आजूबाजूला झाडांची गर्दीच गर्दी होती. मध्येच कुठेतरी कोल्ह्यांचा विवळण्याचा आवाज त्या भयानक काळोखात अजूनच काळोखी भरत होता. मध्येच एखादा साप समोरून सळसळत जात होता, तर कधी वटवाघूळ डोळ्यासमोरूनच कर्कश आवाज करत जात होतं. पण या सगळ्यांचा आज माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ना जगण्याची आशा होती, ना मृत्यूचे भय. डोळ्यात तडफडत होते ते फक्त ज्वालामुखीचे अंगारे, आणि त्या जीवनाच्या कितीतरी आशा होत्या निराशा आणि स्वप्न जळून राख होत होते. अनवाणी पायाने तसेच त्या जंगलातून वाट मिळेल तिकडे चालत होतो. नाही काट्यांकडे लक्ष होते, ना सळसळणाऱ्या सापांकडे, नाही रस्त्यात जागोजागी विखुरलेल्या काचेंच्या तुकड्यांकडे. रस्त्यात येईल त्यावर थपाथप पावले टाकत मी पुढे चालत होतो. कधीतरी खपकन एखादा काटा पायात आरपार रुतत होता, तर कधी धारधार चाकूने बटाट्याची साल सोलावी तसे काचेच्या तुकड्यांनी तळपायाची कातडी सोडून निघत होती. परंतु मी या सर्वांची पर्वा न करता तसाच पुढे चालत होतो, कारण माझ्या काळजात खोलवर जो त्रास होत होता त्यामुळे हा शारीरिक त्रास तीळ मात्रही नव्हता. बराच वेळ चालल्यावर एक उंच टेकडीवर पोहोचलो होतो. पाय रक्तबंबाळ झाले होते, परंतु तरीही थांबण्याचे नाव घेत नव्हते, कारण आज त्यांना अखेरचं चालायचं होतं. जीवनाची शेवटची स्पर्धा त्यांना जिंकायची होती. आता तर ती टेकडी देखील संपली होती. फक्त एक पाऊल पुढे आणि जीवनप्रवास कायमचा संपणार होता. माझ्या रक्ताळलेल्या हृदयाला आणि पायांना कायमचा आराम मिळणार होता. समोर खोल भयानक दरी होती. मी शेवटचे पाऊल उचलले आणि पुढे टाकणार तेवढ्यात कुणीतरी माझा हात पकडून मला मागे ओढले. मी त्या व्यक्तीकडे न बघताच हाताला जोरजोराने झटके मारून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याला रागातच ओरडून म्हणालो, "सोडा मला. आज साक्षात देवही इथे आला तरी मला जीवनप्रवास संपवण्यावाचून कुणी थांबवू शकणार नाही. मला थांबवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका." "ठीक आहे बाळा, नाही थांबवणार तुला. परंतु जीवन संपवण्याच्या आधी तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे तर बोलशील माझ्याशी?" त्या शांत आणि प्रेमळ स्वरांना नाही म्हणायची हिंमत मला झाली नाही. मी त्याला संमती दर्शवून म्हणालो, "जेही काही बोलायचे असेल ते फक्त 5 मिनिटे बोला. त्यापेक्षा जास्त वेळ मी नाही थांबू शकत." माझा हात हळुवारपणे सोडून देत तो व्यक्ती म्हणाला, "माझ्या अंगात एवढा ताकद नाही की मी तुझ्याशी उभं राहून बोलू शकेल. त्यात इथे दगडावरती बसूया का आपण?" मी इथेही होकारती मान हलवली आणि त्यांच्या पाठोपाठ डगरावर जाऊन बसलो. साधारणतः 70-75 पार केलेला, वार्धक्याने अर्धा गिळंकृत केलेला तो व्यक्ती असेल. अंग जरी त्याचं थकलेलं वाटत होतं, तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्मित करून म्हणाला, "देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं असताना तू तुझे आयुष्य काय संपवतोस? मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे का? तुम्ही तुमचे काय ते बोला. मला काही विचारू नका." मी जरा रागातच म्हणालो, "बाळा, 5 मिनिटेच आहेस तू माझ्यासोबत, तरी माझ्यावर रागावणार आहे का? मी तुझ्याशी बोलण्याकरताच थोडा वेळ मागितला होता आणि तू हो देखील म्हटला होतास." "ओहो आजोबा, मी जिच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होतो, तिनेच माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेत. आणि तिच्यावाचून जगणे म्हणजे श्वासावाचून जीवन आणि पाण्यावाचून माशाचे तडफडणे आहे माझ्यासाठी. त्यामुळे तिचं नाही तर मला हे आयुष्य देखील नकोय. हा माझा शेवटचा निर्णय आहे." "बाळा, प्रेम हे पवित्र नातं आहे. जीवन संपवण्यासारखी अपवित्र गोष्ट प्रेमाला शोभेल का?" "आजोबा, प्रेम हे खरोखर पवित्र बंधन आहे. पण एकदा एखादी व्यक्ती मनापासून आवडली ना, मग ती एक व्यक्तीच नसून श्वास बनते. आणि तुम्हाला माहिती आहे, श्वास संपला म्हणजे जीवन संपणे निश्चित." आजोबा पुढे बोलणार तेवढ्या शेजारी झाडावरील खोप्यातून एक पक्ष्याचं पिल्लू आजोबांच्या मांडीवर पडले. ते भीतीने थरथर कापत होते. ते तिथून उडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नुकतेच पडल्यामुळे त्याला उडणे देखील शक्य नव्हते. आजोबांनी हळुवारपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसे हळूहळू त्याने आपले पंख जवळ घेतले आणि शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसले. आता आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे बंद केले होते, तरी ते शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसून होते. "हा श्वास संपण्यामागचं कारण मी जाणून घेऊ शकतो का?" मुद्द्याकडे लक्ष वेधत आजोबांनी मला विचारले. "आजोबा,
आयुष्यात प्रेम काय असतं हे मला मुळीच माहिती नव्हतं. किंबहुना प्रेम करावं हा विचार देखील माझ्या मनात केव्हा येत नव्हता. परंतु अचानक एकदा मी तिला भेटलो. तिच्या बोलण्याने मी तिच्या स्वभावाकडे आपोआप आकर्षित झालो. एखाद्या पानावर पाण्याचा एक थेंब पडावा आणि हवेच्या हलक्या झोताने तो संपूर्ण पानावर पसरावा, तसे तिचे शब्द माझ्या मनावर दवबिंदू बनून चौफेर पसरू लागले आणि माझ्या मनात प्रेमाचे बीजांकुर तग धरून कधी उभे राहिले मला देखील कळले नाही. तिच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आणि विश्वास होता. मी आपोआप तिचा होऊन गेलो. हळूहळू आमच्यातील संभाषण देखील वाढत गेले. तसे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या संमतीने करू लागलो. जीवापाड प्रेम असल्याने मी तिची खूप काळजी करू लागलो. तिला काहीच त्रास होऊ नये असे मला मनोमन वाटू लागले. म्हणून मी तिला अनेक गोष्टी करण्यापासून थांबवू लागलो. सायंकाळच्या वेळेस बाहेर न जाणे, अनोळखी व्यक्तीसोबत न बोलणे, कुणी काही बोलल्यास त्याचा प्रतिकार करणे, अशा अनेक गोष्टी मी तिला सांगू लागलो. कारण तिला किंचितही झालेला त्रास मला असह्य वेदना देऊन जायचा. तिला त्रास देणारी एकही गोष्ट या जगात ठेवू नये असं मला वाटू लागलं. परंतु आजोबा तिचं मला एकदा म्हणाली की मला जगाचा नाही तुझाच त्रास होतो. माझ्या आयुष्यातून निघून जा. मी वैतागली आहे तुला. हे शब्द नसून माझ्यासाठी धारदार शस्त्राने काळजावर ओढलेले चिरखाडे होते. त्याच्या वेदना मेंदूपर्यंत जात होत्या. मी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तिचे हात कानावर घट्ट पकडून ठेवलेले होते. आता तिला माझा आवाज देखील नकोसा झालाय. आता ती माझ्या आयुष्यात नाही, तर माझ्या जिवंत असण्याचा देखील काहीच अर्थ नाही. माझ्या आयुष्यातील आनंदाचे सारे क्षण संपलेले आहे. तू नकोय असे जेव्हा ती म्हणाली तेव्हाच माझा जीव गेला होता. आता हे फक्त शरीर राहिलं मागे. त्यामुळे ते पण आज मी संपवून टाकणार आहे. सांगा आजोबा, काय चूक होती माझी? काळजी करणं, जीवापाड जपणं गुन्हा आहे का? प्रेमासारखं पवित्र बंधन क्षणात तोडणं सोपं असतं का? आजोबा माझा शब्दने शब्द शांतपणे ऐकत होते. त्यांनी मांडीवरील पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवणे चालू केले. त्याला दोन्ही हातांनी कुरवाडू लागले. आता ते पिल्लू मांडीवरून उडून खाली दगडावर बसले. आजोबांनी तिथेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे चालूच ठेवले. थोड्या वेळाने ते पिल्लू तिथून भुरकन उडून समोरच्या काळोखात गडप झाले. आजोबा क्षणभर त्या काळोखाकडे बघत राहिले आणि त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केले व बोलू लागले, बाळा, प्रेम हे पवित्र आहे, परंतु पवित्र बंधन मात्र मुळीच नाही. आजोबा, कसे काय प्रेम पवित्र बंधन नाही असे वेड्यागत काय बोलताय? माझे बोलणे नीट समजून घे बाळा. निसंकोचपणे प्रेम हे पवित्र आणि चांगले आहे, परंतु प्रेम हे पवित्र बंधन मुळीच नाही. तू बघितलेस, काही वेळेपूर्वी माझ्या मांडीवर एक पिल्लू पडले. किती घाबरले होते ते. भीतीने अगदी थरकाप होत होता त्याचा. परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते थोड्या वेळाने शांत झाले. त्याची भीती दूर झाली आणि अगदी निवांत ते माझ्या मांडीवर बसून राहिले. माझ्या हाताचा त्याला किती मोठा आधार मिळाला. त्याला खात्री पटली की हा हात आपल्याला हानी पोचवणारा नसून आपली काळजी करणारा आहे. थोड्या वेळाने मी तोच हात पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून फिरवू लागलो. त्याला गोंजारू लागलो. आता मात्र ते तिथून उठून माझ्या दुसऱ्या मांडीवर बसले. कारण माझ्या काळजी करण्याचा आणि कुरवडण्याचा त्याला आता थोडासा त्रास होऊ लागला होता. मी तरीही हात फिरवणे थांबवले नाही. तेव्हा ते माझ्या मांडीवरून उडून खाली दगडावर बसले. तरी मी अजूनही चांगलाच आहे अशी त्याला खात्री होती. परंतु ते खाली बसलेले असताना मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. आता मात्र ते उडून दूर निघून गेले. ते दूर उडून का गेले असावेत असे तुला वाटते? त्यात काय एवढे? तो पक्षी आहे आजोबा. एके ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही. कधी ना कधी तो उडणारच होता. मी पटकन उत्तर दिले. बाळा, माणसाचंही देखील तसंच असते. मनसोक्त फिरावं, मनसोक्त बोलावं, वाटेल तिकडे जावं, वाटेल ते करावं, स्वच्छंदपणे राहावं असे प्रत्येकालाच वाटत असते. तिचे आईबाबा देखील त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात, परंतु अनेक गोष्टीवर काही ना काही बंधने आणत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन आईबाबांच्या बंधनात राहून कंटाळतं आणि अशाच वेळेस आपली त्या व्यक्तीची कुठेतरी भेट होते. आपण सुरुवातीला कुठलेच बंधन ठेवत नाही. त्या व्यक्तीला वाटेल ते मनात बोलू देतो, वाटेल ते करू देतो, निस्वार्थ प्रेम करतो. जेव्हा त्या व्यक्तीला वाटते की इथे काहीच बंधन नाही, तेव्हा त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम होते. आपण खरंच या जगातील सर्वात बंधनातून मुक्त झालो याचा त्या व्यक्तीला खूप आनंद होत असतो. आपल्यासोबत आता काहीही भीती नाही, मनसोक्त जगता येईल. आपल्या आईवडिलांपेक्षाही या जगात आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी आहे या विचाराने ती व्यक्ती आपल्याशी हृदयात खोलवर जोडली जाते. त्याचमुळे
बघ, आई वडील खूप प्रेम करत असताना देखील आपल्या मनात प्रेमाची जागा काही वेगळीच असते. म्हणूनच आई वडिलांचा देहांत झाल्यामुळे किंवा आई वडिलांनी सोडून दिल्यामुळे या जगात कुणी फाशी घेतल्याचं किंवा स्वतःला संपवण्याचं एकही उदाहरण नाही. परंतु प्रेमासाठी कित्येक लोकांनी स्वतःला संपवल्याचे लाखो उदाहरण आहेत. हळूहळू आपण त्या व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त काळजी करू लागतो. हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस हे सांगू लागतो. तेव्हा त्या व्यक्तीला आपण बंधनात अडकल्यासारखे वाटू लागते आणि एक दिवस या पिल्ल्यासारखे ती व्यक्ती देखील आपल्या बंधनातून मुक्त होऊन दूर निघून जाते. त्यामुळे प्रेम हे पवित्र बंधन नसून प्रेम हे पवित्र नातं आहे. मनमुरादपणे केलेला मनसोक्त विहार आहे. जिथे बंधन असते तिथे फक्त नातं असतं, प्रेम नसतं. आणि जिथे प्रेम असतं तिथे बंधन कधीच नसतं. लग्नाला विवाह बंधन म्हणतात आणि ज्याच्याशी प्रेम असते त्याच्यासोबत लग्न करण्यास प्रेम विवाह म्हणतात. त्यात बंधन शब्द येतच नाही. मी भारावून गेल्यासारखे ते शब्दामृत माझ्या कर्ण ओंजळीने घटाघट प्राशन करत होतो. मला माझी नकळत झालेली चूक लक्षात आली होती. प्रेमाचा खरा अर्थ मला उमगला होता. आजोबा, तुम्ही अगदी छानपैकी मला खरं प्रेम काय ते सांगितले. परंतु मी जिच्यावर प्रेम करतो ती तर माझ्यासोबत नाही. त्यामुळे असेही तिच्या वाचून मी जगू शकत नाही. बाळा, प्रेम हे माणसाला मरायचं कधीच शिकवत नाही. मरतानाही हसत कसे जगायचे हे प्रेम शिकवत असतं. जे प्रेम शरीरावर होऊन शरीर सौंदर्य असेपर्यंत टिकतं ते प्रेम नसतं. जे प्रेम मनापासून सुरू होऊन अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देतं ते खरे प्रेम असतं. आणि खऱ्या प्रेमाला दूर करण्याची ताकद हे जग निर्माण करणाऱ्या परमेश्वरात देखील नसते बाळा. फक्त बंधनमुक्त आणि निस्वार्थ प्रेम असावं. आजोबा, प्रेमात अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? बाळा, अपेक्षा विरहित प्रेमालाच निस्वार्थ प्रेम म्हणतात. अपेक्षा वाढल्या आणि त्याची पूर्तता झाली नाही की मग माणसाला राग येतो. राग आला की त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटते आणि त्या रागाचे भांडणात रूपांतर होते. परंतु आजोबा, प्रेमात भांडण तर होतातच ना. आईबाबांचे देखील भांडण होतात, परंतु ते कधीच एकमेकांना सोडून जात नाही. बाळा, मला सांग, आपण तहान लागल्यास पाणी कुणाकडे मागतो? ज्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे त्याकडे. अगदी बरोबर. आपण पैसे कुणाकडे मागतो? आजोबा, ज्यांकडे पैसे आहेत त्यांच्याकडे. अगदी बरोबर सांगितले. ज्याच्याकडे पाणीच नाही, ज्याच्याकडे आपण पाणी मागतच नाही आणि मागितले तरी तो देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे नाही त्याकडे आपण ते मागतच नाही आणि विनवणी करून मागितले तरी तो देऊ शकत नाही. कारण देण्यासाठी आधी त्याकडे ती गोष्ट मुबलक प्रमाणात हवी असते. तसेच प्रेमाचे पण असते. आपण प्रेमाची अपेक्षा पण त्याकडूनच ठेवतो ज्याच्याकडे खूप सारं प्रेम असेल. हळवं हृदय हे प्रेमाने ओसंडून भरलेलं असते, परंतु हळवे हृदय लवकर छोट्या छोट्या गोष्टींनी कोलमडून पडणारे असते. दोन्ही पण व्यक्तींचे हृदय हळवे असतील तर अपेक्षा भंग झाल्यास ते कोलमडून पडतात, विस्कटून जातात. आणि विस्कटलेले हळवे घाया झालेले हृदय हे प्रेमाने भरलेले असून देखील त्या परिस्थितीत दुसऱ्या हृदयावर प्रेम करू शकत नाही. त्यामुळे आपल्या हळव्या हृदयावर संयमाचा अभेद्य कवच असावं लागतं. मग ते कवच कुठल्याही परिस्थितीत आपल्या हळव्या हृदयाला विस्कटू देत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीवर भांडण झालेले असताना देखील खूप प्रेम करू शकतो. त्यामुळे जिथे प्रेमाचा अथांग सागर वाहत असतो तिथे कितीही संकटे आले तरी प्रेमाची नाव डुबत नाही. त्यामुळे बाळा, हे विस्कटलेले हृदय घेऊन या खोलदरीत आयुष्य संपण्यापेक्षा त्याच हृदयाला संयमाचं, शांततेनं आणि आनंदानं अभेद्य कवच जावं, जेणेकरून ते कुठल्याही परिस्थितीत पुन्हा विस्कटले जाणार नाही. लक्षात ठेव, रास म्हणजे प्रेम नव्हे, नवनिर्मिती म्हणजे प्रेम, शेवट म्हणजे प्रेम नव्हे, नव्याने सुरुवात करणे म्हणजे प्रेम. मी त्या सुंदर मधार शब्दाकडे किती आकर्षित झालो होतो. एक ना एक शब्द अनमोल रत्नासारखा माझ्या मनात साठवून ठेव होतो. त्या तेजस्वी चेहऱ्याकडे आणि ओजस्वी वाणीकडे एकटक बघत होतो. तितक्यात एक मायेचा उबदार हात पाठीवरून फिरताना मला जाणवलं. कुणाचा हात आहे हे बघण्यासाठी मी क्षणभर मागे ओढून बघितलं, परंतु मागे कुणीच नव्हतं. कदाचित भास झाला असेल असे समजून मी पुढे बघितले तर आजोबा समोर नव्हते. एका क्षणात कुठे गायब झाले आजोबा? आता तर इथेच होते. ते बसलेले होते. त्या दगडावर मोराचा सुंदर पिसारा पडलेला होता. तो मी हातात घेतला आणि आजोबा आजोबा आवाज देऊ लागलो. दूर अंधारातून मला एक सुंदर बासरीचा मनमोहक टाकणारा आवाज ऐकू आला. मी त्या आवाजाच्या दिशेने चालतो झालो. दूर अंधारात मला सफेद काहीतरी दिसले. थोडेसे समोर जाऊन बघितले
तर आजोबांची पाठमोळी प्रकाशमान आकृती पुढे जाताना दिसली. मी आवाज देत होतो, परंतु आजोबा थांबण्यास तयार नव्हते. आजोबांच्या पुढ्यातच एक खोली दरी होती. आजोबा पुढे रस्ता संपलाय, पुढे जाऊ नका असे म्हणताच आजोबांचा पाय दगडावरून घसरला आणि आजोबा त्या खोल दरीत कोसळले. तसे दोन्ही हात कानाला लावून आजोबा असे जोरात किंचाळून खाडकन झोपेतून जागे झालो. हृदयाची धडधड वाढलेली होती. अंगावर शहारे आले होते. हातातील मोराचा पीस बघत होतो, परंतु तो देखील नव्हता. थोड्या वेळाने स्वप्नातून पूर्णपणे बाहेर आलो होतो आणि आतापर्यंत जेही बघितले ते एक स्वप्न होते याची जाणीव झाली होती. परंतु प्रेमाची खरी ओळख करून देणारा आजोबांचा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उमेद देऊन गेला होता. धन्यवाद.